नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा तयारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मी जाधव सर आज तुमच्यासाठी पुन्हा एकदा पूर्व परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न घेऊन आलोय. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला की तो लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न बघा. जर एबीडीसी हे असेल, एबीडीसी साठी हा कोड आहे. हा प्रश्न रिझनिंग या टाईपचा प्रश्न आहे. हे असे कोड आहेत बघा. जर एबीडीसी हे असे लिहिले असेल तर डीईसीएबी कसे लिहिले असेल? क्वेश्चन मार्क. ऑप्शन पहिला. हे कोड दिले बघा. हा दुसरा आहे, हा तिसरा आहे, चौथा आहे. आता हा प्रश्न कसा सोडवायचा ती आयडिया बघूया, ती ट्रिक्स बघूया. पहिल्यांदा बघा, ए साठी बघा. ए साठी हा कोड आहे, सिंगल तिरकी लाईन आहे बघा. पुढे बी साठी, या बी साठी दोन तिरक्या लाईन आहेत. डी साठी बघा, तर डी साठी या अशा तिरक्या लाईन्स आहेत या स्वरूपात बघा. ई साठी, ई साठी हे साईन या स्वरूपात आहे. आता ह्या सी साठी बघा, तर हे साईन या स्वरूपात आहे. एबीडीएसी चे हे जे कोड्स आहेत ते सेपरेट मेन्शन करायचे. हे रफ वर्क करायचं आहे. हे सेपरेट कोड्स मेन्शन केले. आता बघा, इथे डी न सुरुवात आहे. तर बघा, डी साठी कोणतं सिंबॉल आहे? हे सिंबॉल आहे बघा. डी साठी जे आहे ते हे सिंबॉल आहे. हे सिंबॉल आपल्याला इथे आता बघायचं आहे. डी साठीचा सिंबॉल. तर बघा, आता इथे हे जे सिंबॉल कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? पहिल्या ठिकाणी इथे बघा, हे सिंबॉल आहे, हे सिंबॉल आहे, हे सिंबॉल आहे. हे सिंबॉल बी मध्ये प्रेझेंट आहे, म्हणून बी हा ऑप्शन इथे करेक्ट आहे. बी हा ऑप्शन इथे बरोबर आहे. तर इथे रिझनिंग टाईपचा प्रश्न जो सोडवायचा आहे त्यासाठी ह्या अशा ट्रिक्स वापरायच्या आहेत. ह्या ट्रिक्सने म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला हे कोड्स मेन्शन करायचे आहेत. त्यानंतर ही जी सुरुवात आहे, पहिलं जे लेटर आहे त्याचा कोड बघा. बाकीच्या सगळ्या लेटरसाठी कोड चेक करा. तर इथे बरोबर ऑप्शन आहे, 2 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. तर प्लीज या टाईपचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.